नमस्कार. हिंदुस्तान पोस्ट मध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. सध्या आपण आमचे राजकीय विश्लेषक डॉक्टर उदय निरगुडकर अख्खा महाराष्ट्र जो पिंजून काढत आहेत आणि तो केवळ आणि केवळ प्रबोधनासाठी, तेही मतदारांच्या, कारण लोकशाही आपल्याला टिकवायची आहे. आणि त्यांचे अनुभव, त्यांचे दौऱ्या दरम्यानचे अनुभव आणि त्यांचे जे काही किस्से आहेत ते आपण समजून घेणार आहोत आणि त्यांच्याच बरोबर घटनांचा, राजकीय घडामोडींचा विश्लेषणाचाही एक प्रयत्न आपण करणार आहोत. तर आजच्या भागामध्ये डॉक्टर उदय निरगुडकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. नमस्कार. आणि आजच्या भागामध्ये हिंदुत्व विरुद्ध जातीय अस्मिता हा एक भाग आपण चर्चेला घेऊया. कारण तुम्ही आता ज्या ग्रासरूटला फिरताय, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात तुम्ही जेव्हा फिरला, तुमचे जे काय अनुभव आहेत आणि तिकडची जी स्थानिक परिस्थिती आहे, तर या येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचं काय परिणाम दिसतील याबाबत आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. तर उदयजी, काय अनुभव होता मराठवाड्यातला? मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये अजूनही जातीयवादाचं लोण हे तितकंच गडद आणि दुर्दैवाने पसरलेलं आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन विचार करायची मानसिकता ही जी तरुण वर्गामध्ये दिसते, तशी मला ती जे साधारणतः 30च्या पुढचे आहेत, ज्यांनी एक दोनदा वोटिंग केलेलं आहे, अशांमध्ये खूप प्रमाणात कमी दिसते. परंतु हे मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये, सर्व मतदारसंघात आहे का, तर तसं नाही आहे. हे मराठवाड्यातल्या 1-2-3 जिल्ह्यामधल्या काही मतदारसंघात याचा परिणाम मला आता जाणवतोय. त्यामुळे संपूर्ण मराठवाडा जातीय संपूर्ण मराठवाडा हा जरांगे यांच्या प्रभावाखाली आहे असं काही दिसत नाही. परंतु याचा अर्थ त्यांचा वैचारिक पराभव पूर्णपणे करू शकलेले पक्ष किंवा करू शकलेले लोक आहेत आपल्याकडे, असंही मला काही दिसत नाहीये. त्यामुळे आज तरी त्यांचा प्रभाव काही ठिकाणी आपल्याला दिसतोय, हे मान्य केलं पाहिजे. परंतु निवडणुकीपर्यंत हे सगळं चित्र राहील काय आणि तिथे काय होईल हे काही सांगता येत नाही. याचं कारण 2 गोष्टी आहेत. 4 तारखेला चित्र क्लिअर होईल. 3.25 ते 3.5 लाखाचे मतदारसंघ आहेत. साधारणतः 300 ते 350 बूथ प्रत्येक मतदारसंघात आहेत. आणि हे जे 3.5 लाखाचे 3.25 लाखाचे मतदारसंघ आहेत, तिकडे 2.5 ते 3.25 लाखाच्या दरम्यान 3 लाखापर्यंत मतदान होईल असा अंदाज आहे. एक महायुतीचा उमेदवार असेल, एक महाविकास आघाडीचा उमेदवार असेल, दिस इज सायझेबल. याच्या व्यतिरिक्त या दोन्ही आघाडी आणि महायुतीमधून बऱ्याच ठिकाणी स्पॉन्सर्ड बंडखोर किंवा खरोखरच पक्ष सोडून बंडखोरी केलेली असे अनेक ठिकाणी उमेदवार आपल्याला उभे दिसतील. या व्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडी आहे. प्रकाश आंबेडकर यांची एक वेगळी चूल आहे. त्याच्यानंतर संभाजीराजे आणि या सगळ्या मंडळींची एक वेगळी चूल, त्यांचा एक सवता सुभा थोडासा निघालेला आपल्याला दिसतो. आणि शिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आपल्याला अनेक ठिकाणी, मुंबई वगैरे या ठिकाणी, नाशिक, पुणे या ठिकाणी त्यांचं एक काही ठिकाणी प्राबल्य आपल्याला दिसतं. त्यामुळे हे सगळं पाहता मला असं वाटतं की जवळपास सर्वच ठिकाणी जे काही एक मोजके मतदारसंघ आपण सोडले की जिकडे लढाई काय फार चुरशीची होणार नाही, पहिल्या क्षणापासून पहिली मतपेटी उघडली तिथपासून कोण जिंकणार हे स्पष्ट होऊन जाईल. परंतु बऱ्याच ठिकाणी मात्र असं दिसेल की आघाडी आणि महायुती यांच्यातले विजय किंवा त्यांचे बंडखोर यांच्यातले विजय हे अतिशय निसटते असतील. त्यामुळे जो उमेदवार मतदानाच्या दिवशी आपली मतदारांना बाहेर काढण्याची यंत्रणा सक्षमपणे राबवतो आणि शेवटच्या क्षणापर्यंत, मतदान बंद होईपर्यंत एकेका मतासाठी झगडून ते मतपेटीपर्यंत, मतदानाच्या केंद्रापर्यंत आणतो, याला सर्वात जास्त आता महत्व असणार आहे. सो इट्स अ गेम ऑफ इलेक्शनियरिंग और मायक्रो मॅनेजमेंट ऑफ इलेक्शन्स. हीच आता खरी लढाई आहे असं मला वाटतं.
या सर्व याच्यात जो सर्वात मुरलेला पक्ष म्हणजे आताच्या घडीला जर म्हटलं तर भाजप आणि काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्ष जरी असले तरी शिवसेना आणि राष्ट्रवादीची फोर्स जी आहे ती ग्रासरूट पर्यंत पोहोचलेली आहे. थोडक्यात हे जे बॅटल फोर्स बनलेलं जे राजकीय पक्षांमधलं जे वातावरण म्हणजे आता राजकीय पक्षांमध्ये येणार आता रणभूमी बनलेली आहे. थोडक्यात सांगायचं तर ही आता या रणभूमीवर कोणत्या फोर्सेस नेमक्या ऍक्टिव्ह होतील आणि कोणत्या प्रकारे हे युद्ध लढलं जाईल. आता तुम्ही आधी पण फिरलाय आणि आताही फिरताय. एक तर फोर्सचा मी आपण आता विचार केला आता आधीच्या उत्तरात की जिथे आपण संपूर्ण मतदारसंघाला एका जातीमध्ये विभाजित करायचं आणि एका जातीविरुद्ध दुसऱ्या जातीचं युद्ध मग त्यात निर्माण होतं आणि त्याच्यामुळे समाज खंडित होतो. ही एक फोर्स आपण ज्याला म्हणू. दुसरी एक फोर्स म्हणजे काय वाटेल ते झालं तरी चालेल परंतु भारतीय जनता पक्षाचा किंवा एक हिंदू उमेदवार निवडून येता कामा नये याच्याकरता कार्य करणारी एक या देशाच्या मुख्य विचारधारेत प्रवाहात यायला ठामपणे आतापर्यंत स्वातंत्र्यापासून नकार दिलेला एक मुसलमानांचा वर्ग आहे आणि एक मुसलमानांचा मोठा वर्ग आहे तो. याची अनेक मी उदाहरणं देऊ शकेन. नवागाव म्हणून जो आसाम मधला मतदारसंघ आहे तिथे 85-86 मुसलमान आहेत. तिकडे 88% वोटिंग होतं आणि मथुरा हा हिंदू बहुल मतदारसंघ आहे. त्या ठिकाणी 85% हिंदू असूनही 46% फक्त मतदान होतं आणि हा प्रकार महाराष्ट्राच्या इतर कानाकोपऱ्यात आपल्याला दिसलेला आहे आणि त्याचा निकालावर परिणाम झालाय का तर हो नक्की झालेला आहे. लोकसभा पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद सारखं ठिकाण आहे. त्या मुर्शिदाबाद सारख्या ठिकाणी युसुफ पठाण याच्यासारखा अतिशय नौखा ज्याला राजकारणाचा काही अनुभव नाही ज्याची क्रिकेटची कारकीर्दही आता संपलेली आहे किंवा लोक त्याला विसृतीत टाकत होते असा तृणमूलकडनं एक उमेदवार उभा राहतो आणि तो मुर्शिदाबाद मध्ये अधीर रंजन चौधरी या काँग्रेसच्या हिंदू उमेदवाराला पराभूत करतो आणि तिथलं जे मतदान आहे त्याची जर विगतवारी आपण पाहिली तर 4 हिंदू उमेदवार हे उभे होते. त्या प्रत्येकाला 1-1 लाख मतं अधीर रंजन चौधरी यांच्या व्यतिरिक्त पडली. हिंदू मतांचं विभाजन झालं आणि 2 मुसलमान युसुफ पठाण यांच्या व्यतिरिक्त होते त्यांना 2-2, 5-5 हजार मतं सुद्धा पडली नाहीत आणि युसुफ पठाण 1 गठ्ठा मते निवडला. धुळ्यामध्ये कुठल्याही मतदारसंघामध्ये साधारणतः 6 विधानसभा मतदारसंघ असतात. त्यातल्या 5 विधानसभा मतदारसंघामध्ये सुभाष भामरे हे भारतीय जनता पक्षाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री उभे होते आणि त्यांचा 5 मतदारसंघात थोडके नाही 1,90,000च्या आसपास मतांनी ते पुढे होते. त्यामुळे साहजिकच माध्यमांनी ते जिंकले अशी बातमी लावली. कार्यकर्त्यांनी गुलाल सुरुवात केली. विजयाच्या मिरवणुकीची तयारी झाली असणार हे तर उघडच आहे. पण शेवटची म्हणजे मालेगाव मध्य या विधानसभेतली जेव्हा आकडेवारी समोर आली तेव्हा चक्क त्यांच्या विरोधक असणाऱ्या शोभा बच्छाव यांच्याकडून त्यांचा निसटता 4-5 हजार मतांचा पराभव त्यांना पाहायला मिळाला. हेच आपल्याला ईशान्य मुंबईत पाहायला मिळालं. हेच आपल्याला दक्षिण मुंबईत पाहायला मिळालं. अनेक बूथ असे होते की जिकडे हिंदू उमेदवाराला पराभूत करायचं म्हणून एक गठ्ठा येऊन एका मतदार बूथवर जिथे साधारणतः 1000-1200 मतं असतात तिथे 700, 750, 800 मतं ही हिंदू प्राबल्याने उभे असणाऱ्या उमेदवाराच्या विरोधात आणि हिंदू उमेदवाराला त्या ठिकाणी 10, 5 अशी 1 आकडी 2 आकडी किंवा 3 आकड्यापर्यंतही न जाणारी मतांची संख्या. या सगळ्यातून मला असं एक दिसतं की कितीही लाभार्थी योजना राबवा किती विश्वास निर्माण करायचा प्रयत्न करा अजूनही ते प्रयत्न तोकडे पडतायत आणि धर्मांध शक्तींच्या कह्यात आणि प्रभावाखाली ते जात आहेत आणि त्याचा फटका काही प्रमाणात राष्ट्रीय विचार असणाऱ्या पक्षांना भोगावा लागतोय. या पुढे जाऊन मी असं म्हणेन की या पुढच्या काळामध्ये सर्वच राजकीय पक्षांना आज याचा फटका एका पक्षाला बसत असेल उद्या अनेकांना या सगळ्याचा फटका बसणार आहे. आज अधीर रंजन चौधरी यांचा पराभव होणं हा काँग्रेसलाही फटकाच आहे की त्यामुळे या सगळ्याचा विचार करायची. त्यामुळे ही सुद्धा एक फोर्स या ह्याच्यात आहे. तिसरी एक ताकद आहे ती म्हणजे विदेशी ताकद. या लोकशाहीचं काही खरं नाही. काय होणार आहे लोकशाही येऊन सगळेच आमदार खासदार चोर असतात सगळेच आमदार खासदार बदमाश असतात अशा प्रकारचं या देशात एक
नकारात्मकतेचं वातावरण की मग मतदान करूच नका किंवा मतदान केलं तर नोटाला करा. म्हणजे नोटाला करा म्हणजे एक प्रकारे तुम्ही शरण जा आणि कोणालाच न निवडून देता या देशात अनागोंदी म्हणजे 288 ठिकाणी नोटा आलं तर तुम्ही काय करणार आहात मला सांगा. इज दिस अ सोल्युशन? त्यामुळे कुठल्याही आज नाही अजून 50 वर्षांनी 100 वर्षांनी सुद्धा संपूर्णपणे आदर्श असा लोकप्रतिनिधी मिळणं ही जवळपास दुर्मिळ काय दुष्प्राप्य गोष्ट आहे. पण म्हणून आपण आहे त्याच्यावर विश्वास टाकून त्याच्यावर दबाव टाकून त्याच्याकडून चांगलं काम करू शकत नाही का? तर याचा विचार मतदारांनी करून एक सकारात्मक मतदान करण्याची गरज आहे. त्यामुळे ही सुद्धा एक मोठी फोर्स आहे की जी या देशामध्ये एक प्रकारची नकारात्मकता पसरवते. आणखीन एक फोर्स आहे की ज्याला या देशातल्या छोट्या छोट्या गोष्टींचं भांडवल करून जे बांगलादेशमध्ये घडलं, जे खाली श्रीलंकेमध्ये घडलं किंवा 1950च्या दशकात इराणमध्ये घडलं, तशा प्रकारच्या बाहेरून आलेल्या फोर्सेस या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अनागोंदी माजवण्याचा प्रयत्न करतात आणि एखाद्या छोट्या गोष्टीतून जिसे कहते हैं की चिंगारी को शोलो में बदल दिया, अशा प्रकारचं एक स्फोटक वातावरण की जेणेकरून समाज जीवन अस्ताव्यस्त होईल, अर्थव्यवस्थेचं नुकसान होईल आणि जेणेकरून वर्गामध्ये एक प्रकारचा तेढ निर्माण होईल. समाजामध्ये जनतेचा पोलिसांवर, जनतेचा शिक्षण व्यवस्थेवर, जनतेचा न्याय व्यवस्थेवर आणि या सगळ्यापेक्षा डेंजरस म्हणजे जनतेचा राजकारणावरचा आणि राजकारण्यांचा जनतेवरचा विश्वास हा उडेल अशी परिस्थिती सातत्यानं निर्माण करण्याजोगी अशा घटना इकडे घडवत राहायच्या. हे सगळं दुर्दैवाने आपल्याकडे चालू आहे. या 5-6 प्रकारच्या फोर्सेस आता या निवडणुकीमध्ये कार्यरत आहेत की ज्याचा काही एक थोडासा आपल्याला फटका म्हणा किंवा काय आपण म्हणू चुणूक झलक ही आपल्याला लोकसभेला दिसली होती. आता ती विविध राज्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होईल अशी मला भीती वाटते. आणि याच्याकरता केवळ राजकीय पक्ष किंवा राजकीय कार्यकर्ते कामाला लागले तसं नाही. त्याहीपेक्षा जहाल विचार असणारी, या देशाच्या विरोधात कार्यरत असणारे असे एकेकाळचे समाज सुधारक, एकेकाळचे लेखक म्हणून मिरवलेले, एकेकाळचे पुरस्कार प्राप्त साहित्यिक, समाज सुधारक, हे सगळे याच्याकरता पत्रकार हे सगळे रोपिंग केले गेलेले आहेत आणि त्यांना सुद्धा कळत नाही की आपल्याला कसं एक्सप्लॉइट करून कशा करता वापरलं जात ते. ही आताची वस्तुस्थिती आपल्याला बघायला मिळते. सर, अत्यंत गंभीर असा निरीक्षण तुम्ही नोंदवताय, कारण तुम्ही फिरताय, तुम्ही ते पाहताय, अनुभवताय. मला या अनुषंगाने एक प्रश्न अजून विचारावा वाटतोय, कारण आपण ज्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात आहोत, जिकडे हिंदवी स्वराज्याचं त्यांनी सगळं हिंदुत्वाचं सार आपण तिकडे शिकतो. या हिंदुत्वाला तोडण्याकरता जातीय आरक्षण आणि या सगळ्यांचं राजकारण जे काय आणलं, ज्यांनी कोणी आणलं, राज ठाकरेंनी तर स्पष्टपणे सांगितलं की शरद पवारांनी आणलंय आणि तेच या सगळ्याचे करते करविते आहे. पण याच्यावरचं सोल्युशन, ह्या प्रश्नाचं निराकरण करण्याकरताचा नक्की आता मार्ग कोणता? कारण आता तर निवडणूक समोर लागलेली आहे, मतदानाचा दिवस जवळ आले. याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे जातीपातीचा विचार न करता सकल हिंदू समाजाच्या संघटनेचा विचार करून समाजाचं भलं, समाजाला एकसंध ठेवण्याकरता, समाजाची वज्रमूठ कायम राहील याकरता जातीपातीचा विचार न करता काम करणाऱ्या राजकीय पक्ष आणि उमेदवारांना निवडून देणं. मतदारांनी विचार करताना जातीपातीचा केवळ नव्हे तर सकल हिंदू समाज एकसंध कसा राहील, की ज्याचा उत्तर प्रदेशमध्ये अतिशय सुंदर वर्णन केलं गेलं आणि ते म्हणजे बटेंगे तो कटेंगे. आणि ही वस्तुस्थिती आज जर अशा प्रकारे व्होट जिहादची हळी जाहीररित्या दिली जात असेल की आजपर्यंत आपण लव जिहाद पाहिलात, लँड जिहाद पाहिलात, आता तुम्ही आमचा व्होट जिहाद पहा असं सलमान खुर्शीद यांची पुतणी मरियम जर जाहीररित्या सांगत असेल तर मग मात्र बाब खूप गंभीर आहे. आणि मग व्होट जिहादला व्होट महादेव यांनी उत्तर
खणखणीत द्यायची द्यायला गरज हवं. आहे असं मला वाटतं. अगदी तुम्ही तर एक घोषणाच देऊन टाकली आहे, जिचा निवडणूक प्रचारात जर यांनी वापर केला तर कदाचित निवडणूक आयोगाकडे तक्रारींचा पाऊसच पडेल. पण त्या वोट जिहाद बद्दल कुठली तक्रार नाहीये. बरोबर दुर्दैव ना? आहे आपल्याकडे, दुर्दैव आहे आपल्याकडे की अशा गोष्टी आपल्याकडे होत राहतात आणि अशा राजकीय पक्षांना एक समाज थारा देतोय. पण तो समाज जेवढा डेंजरस आहे ना स्वप्नील, त्यापेक्षा सुद्धा सेक्युलरिझमच्या नावाखाली हिंदुत्वाला विरोध करणारे जास्त डेंजरस आहे. हिंदुत्वाला अगदी. नपुंसक बनवणारे जास्त डेंजरस आहे. आज शिवाजी महाराजांना सेक्युलर करण्याची चढावड लागली आपल्याकडे. शिवाजी महाराज कसे सेक्युलर होते, त्यांच्या सैन्यामध्ये कसे मुसलमान होते, म्हणजे अपवादानं एखादा मुसलमान असणं किंवा जे मुळात ज्याला आपण काय म्हणू कंत्राटी अशा स्वरूपाचे जे मुसलमान आहेत त्यांना त्यांच्याशी एकनिष्ठ आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न करणं. हे म्हणजे कसं झालं, पुलंनी मागे एकदा वर्णन केलं होतं की आता फक्त एवढंच ऐकायचं बाकी आहे की भाताची लागवड कशी करायची याच्या संदर्भामध्ये शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यात मतभेद होते. त्यामुळे शिवाजी महाराज भाताची लागवड कशी करतात हे पाहण्याकरता वाईच्या जंगलात प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान गेलेले असतात. तिकडे बांधावरून पाय घसरून ते खाली पडले आणि त्यांना वाचवण्याकरता महाराजांनी हात दिला, तेव्हा त्या हातातली वाघनकं त्यांच्या पोटात लागली आणि ते गेले. अशा प्रकारचं सुद्धा आपल्याला दुर्दैवाने वाचावं लागेल. ब्रिगेड इतिहासकार हेही लिहितील. इतकं इतकं हे सगळं विकृतीकरण चालू आहे आणि बरोबर. त्याचं उत्तर आपल्याकडे दिलं गेलं पाहिजे. बरोबर. शिवाजी महाराजांना त्यांच्या लहानपणी चांगले संस्कार व्हावे म्हणून जिजाबाईंनी रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या होत्या. त्यांनी त्यांना इस्लाम धर्मातल्या गोष्टी नव्हत्या सांगितल्या, कुराण नाही शिकवलं. अहो 4 भाऊ असतात हिंदू धर्मामध्ये आणि 4 भाऊ मुसलमान धर्मामध्ये. आपण एकच उदाहरण पाहूया म्हणजे कळेल कुठली उदाहरणं आपल्याला समोर ठेवायची आणि कुठला समाज आपल्याला निर्माण करायचा आणि त्याकरता कुठल्या विचारधारेच्या मागे आपल्याला उभं राहायचंय. वडिलांच्या वचनाखातर मोठा मुलगा राज्याभिषेकाचा त्याग करून आपल्या पत्नीसोबत सर्व सुख त्याग करून 14 वर्ष जंगलात जायला निघतो. त्यानंतर राज्यपद ज्याला मिळणार असतं तो अनवाणी पायांनी आपल्या भावाबरोबर आपल्या पत्नीला सोडून जायला निघतो. तिसरा जो असतो तो आता चला राज्य आपल्याला मिळणार याच्या ऐवजी मोठ्या भावाच्या पादुका सिंहासनावर ठेवून त्याला नमन करून त्याच्या वतीनं म्हणून त्याच्यासारखा कारभार करायचा प्रयत्न करतो. आणि या तिसऱ्या भावाला पहिल्या भावाच्या पादुका त्यांनी सिंहासनावर ठेवलेल्या आहेत म्हणून सहाय्यभूत होण्याकरता आज्ञाधारक लहान भावासारखा चौथा भाऊ राहतो. ही एकीकडे संस्कृती आहे. तर वडिलांना त्यांच्या वृद्धावस्थेत कैद करून किल्ल्यात ठेवायचं, त्यांना अतिशय मोजकं अन्न आणि पाणी द्यायचं आणि उन्हाळ्यात त्यांनी जास्त पाण्याची मागणी जिवंत राहण्याकरता केली तेव्हा त्यांचे हालहाल करायचे पण पाण्याचा थेंब त्यांना मिळू द्यायचा नाही. जो मोठा भाऊ आहे त्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या करायची आणि त्याचं कुटुंब या देशातून गुलाम म्हणून परागंदा करायचं. तिसऱ्या भावाला आणि त्याच्या कुटुंबाला असंच अत्यंत निर्घृणरित्या ठार मारून टाकायचं आणि चौथ्या भावाचा तर असा शिरच्छेद करायचा की त्याचं दफन करायला सुद्धा त्याचं शरीर मिळू नये. हे शिवाजी महाराजांना अपेक्षित होतं असं तुम्हाला वाटतंय? काही झालं तरी देवळं बर्बाद करायची, स्त्रिया वाटवायच्या आणि इकडे परस्त्रीला माते समान मागणारा राजा हा अशा संस्कारातून सेक्युलर विचारधारेतून आला असेल का? मग तसं असेल तर अफजल खानानं ज्या बजाजी निंबाळकरला सईबाईंच्या सख्या भावाला त्यांनी बाटवलं आणि मुसलमान व्हायला भाग पाडलं, त्याला महाराजांनी नंतर आपल्या धर्मात शुद्धीकरण करून परत घेतलं नसतं. नेतोजी पालकर ज्यांना प्रति शिवाजी म्हटलं जात होतं त्यांना औरंगजेबानं पकडून मोहम्मद कुली खान म्हणून अफगाणिस्तानात पाठवलं. 8 वर्षानंतर ते जेव्हा परत आले तेव्हा त्यांना ताबडतोब आपल्या धर्मात शुद्धीकरण करून परत तर घेतलंच पण रोटी बोटी व्यवहार समाजात अशा वर्गाशी रूढ होण्याकरता स्वतःच्या कुटुंबाशी सोयरीक करून दिली. त्यांना आज आपण सेक्युलर म्हणतोय. गुरु शिष्य परंपरेत असणारे रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांची थोरवी समजत नाही तर त्यांच्यातल्या
कुठल्या तरी संबंधांची आवई उठवली जाते, जे आमच्या विचारधारेतच नाही, आमच्या आचारधारेतच नाही, असा इडिपस कॉम्प्लेक्स म्हणजे मुलाचे आईशी असलेले संबंध असल्या घाणेरड्या विकृती आमच्याकडे रुजवायला करण्याकरता साहित्य लिहिलं जातं. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा सगळा एक फार मोठा बनाव देशाच्या एकसंधतेला, देशाच्या सार्वभौमतेला आणि त्याहीपेक्षा आमच्या सांस्कृतिक गौरवाला नख लावण्याकरता आहे. आणि त्याच्याकरता निवडणुका हे एक माध्यम म्हणून वापरलं जात आहे की जेणेकरून कुठल्या तरी बदलापूरच्या घटनेचं उद्रेकपूर होईल आणि अर्ध्या तासात तिकडे सगळं गाव बंद असताना कुठून प्रिंट करून आणलं माहिती नाही, उपमुख्यमंत्री हटावच्या घोषणांची बॅनर्स येतील. कोणाला इथे उद्रेकपूर करायचं होतं, कोणाला महाराष्ट्राचं मणिपूर करायचंय, या सगळ्याचा फैसला आत्ता इथे लोकांना जनजागृतीच्या माध्यमातून व्हावा, ही आता काळाची खरी गरज आहे. दीज आर द व्हेरियस फोर्सेस विच आर ऍक्टिंग अगेन्स्ट इंडिया अँड महाराष्ट्र इलेक्शन्स. अगदी सर, पुढच्या भागामध्ये आपण आणखीनही काही विषय घेणार आहोत, पण हा विषय न संपणारा आहे. कारण तुम्ही जे काही अनुभव आता सांगितलाय त्या अंगावर काटा आणणारं वर्णन जे तुम्ही केलं, आणि हे सर्व मतदारांमध्ये आणि ज्या लोकांमध्ये तुम्ही गेलात तिकडे ज्यांना ऐकवलंय, अपेक्षा आहे की या सर्वांनी हे सर्व ऐकल्यानंतर आपापली मतं कोणाला द्यायची हे नक्की ठरवलं असेल. फक्त एकच करा लोक हो, नुसतं ठरवू नका, प्रत्यक्ष मतदान करून या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी करून योग्य त्या व्यक्तींना पुन्हा सत्तेत आणा, एवढीच विनंती. खूप खूप धन्यवाद सर, पुन्हा भेटूया. लोक हो, तुमच्या कॉमेंट्स लाईक करायला विसरू नका. तुमच्या कॉमेंट्स आमच्याकरता फार महत्वाच्या आहेत, त्याही द्यायला विसरू नका. धन्यवाद.